महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आवाळे यांनी पदभार घेतल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे भ्रष्टाचार चालला होता त्याच्याबद्दल त्यांना माहिती मिळाली होती, म्हणूनच त्यांनी अनेक बदल्या केल्या. अनेक जे अधिकारी होते ते एका ठिकाणी बसून होते, एका ठिकाणी पदावर होते, त्या सगळ्यांना मला वाटतं की 60 ते 70% जे अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांच्या दुसऱ्या विभागात बदली केलेल्या होत्या. परंतु झालेला जो भ्रष्टाचार होता, गेली अनेक वर्ष झाले जो भ्रष्टाचार होता, मग तो सार्वजनिक बांधकाम खाते असो किंवा दुसऱ्या कुठल्याही वेगळ्या खात्यातलं काम असो किंवा TPD असो, अशा वेगवेगळ्या विभागामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला होता त्यांची माहिती मिळाल्यानंतर आता त्यांनी एक नवे पाऊल उचललेले की जेवढेही विभाग होते त्या विभागामधील गेल्या 3-4 वर्षाच्या ज्या फायली होत्या, कदाचित नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर त्याचा कार्यकाल संपल्यानंतर जे काही निविदा निघाल्या किंवा जो काही फंड वितरित करण्यात आला होता त्या सगळ्यांची फाईल आता त्यांनी मागून घेतलेली आहे आणि त्यावरती कारवाई त्यांनी सुरू केली असल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये एक मोठी खळबळ माजलेली आहे. आणि त्यामुळेच गेली अनेक वर्ष झाले या उल्हासनगर शहराचा जो विकास झालेला नाही आहे, कदाचित याच त्यांच्या हालचालीमुळे उल्हासनगर शहराचा विकास लवकरच होईल याची पाल आता सध्या चुकचुकत आहे. कारण की अनेक वर्ष एकच पदावर असलेले अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांनी अनेक भ्रष्टाचार केलेले आहेत, हेच आता यामधून बाहेर पडत आहे. कारण की फायली ह्या मागवल्या जात आहेत.